नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी, जे म्हणजे आपण ज्या दिवसापासून खूप दिवसापासून महागाई भत्ता वाढची वाट पाहत आहोत, तर त्यासंबंधी आज एक अधिकृत शासन निर्णय झालेला आहे, त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत। बघा काय झालं आहे शासन निर्णय। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाचा आज आलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 55 वरून 58% करण्यात यावा। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी। जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 कालावधीतील थकबाकी मार्च 2026च्या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याच प्रकारे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल की आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 55% 58% करण्यात आलेला आहे आणि आपल्याला 1 जुलैपासून आपल्याला त्याची थकबाकीसुद्धा आता मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।